मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार, सलाईनवरती पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, एबीपी माझाच्या हाती पुरावे, नॉन क्रिव्हिलियरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव. पूजा खेडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धापे दणाणले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल, पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर. दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निकालावरती सुनावणीला नकार, रवींद्र वायकर यांच्या विजयाला भरत शहा यांचं आव्हान. मतमोजणी केंद्रावरती गैरप्रकार, निकालाला स्थगिती द्या, याचिकेमध्ये मागणी. शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली सुनावणी पुढच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, महाजनांची मागणी. निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का, अजित पवारांचा सवाल. महाराष्ट्रावरती अन्याय झालेला आहे, महाराष्ट्र सतत देशाला देत आला, देशाचं पोट भरत आला. महाराष्ट्र दिल्ली आणि त्यांचे चमचे मंडळानं कंगाल केलाय, संजय राऊत यांचा आरोप. अडचणीमध्ये आलेल्या साखर कारखान्यांच्या मार्जिन मनी लोनमधून संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचे कारखाने वगळण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू. राज्यातल्या 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या एनसीडीसी मार्फत 1,898 कोटी मार्जिन लोन मंजूर. ओबीसी आरक्षणावरून नवं राजकारण, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जर बाळासाहेब आंबेडकर काढत आहेत, मग लक्ष्मण हाके यात का सहभागी होत नाहीत, दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांचा सवाल. वंचित बहुजन आघाडीची 25 जुलैपासून राज्यभरामध्ये आरक्षण बचाव यात्रा. यात्रेसाठी शरद पवार, भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण. अजित पवारांसोबत गेलेले इच्छा असली तरी आता परत येऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रतिक्रिया. वसमतची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचीच असल्याचाही दावा. कुलाब्यातल्या एका चौकाचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असं नामकरण करा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पालिका आयुक्तांना निर्देश. विधान परिषदेवरती निवडून आल्यानंतर परिणय फुके आज पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर. गोंदिया शहरामध्ये फुकेंच्या कार्यकर्त्यांची तुफान बॅनरबाजी. घोडबंदर मार्गावरती वाहतुकीमध्ये उद्यापासून 11 ऑगस्टपर्यंत बदल. कासार बडवली भागामध्ये मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू. या कामासाठी दररोज रात्री 11:15 ते पहाटे 4 या कालावधीमध्ये वाहतुकीत बदल होणार. महारेरामध्ये रिक्त पद भरा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. रिक्त पद वेळेवर न भरल्यानं कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती. म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज सादर. त्यापैकी 98,508 कामगार घरासाठी पात्र. अमित शहा यांना देशाच्या गृहमंत्रीपदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती टीका. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा वाद नाही, अधिक जागा असल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. पुण्यातल्या वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आढावा. पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश. आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावरती लढवण्याच्या तयारीमध्ये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज ठाकरे यांचा राज्य दौरा. 225 जागा लढण्याची मनसेची तयारी. पुण्यामधल्या मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी घेतला आढावा. महायुतीमध्ये एकूण 7 मुख्यमंत्री, तिघे एकमेकांचा कार्यक्रम करणार.
खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती टीका, तर महाविकास आघाडीमध्ये एकूण 77 मुख्यमंत्री, नरेश फसके यांचं राऊतांना प्रत्युत्तर. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू होणार, विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष. काँग्रेस खासदारांची आज संसदेमध्ये बैठक, इंडिया आघाडीचे खासदार आज अर्थसंकल्प भेदभाव करणारा म्हणत संसदेमध्ये आंदोलन करणार. अर्थसंकल्पात राज्यांच्या अधिकारांचं उल्लंघन करण्यात आल्याचाही इंडिया आघाडीचा आरोप. केंद्र सरकारकडून रेल्वेला 2.5 लाख कोटींचा निधी, 1 लाख कोटींहून अधिकचा निधी सुरक्षा यंत्रणांवरती खर्च करणार. सरकारचा खुर्ची टिकाव संकल्प, सामनामधून टीका, सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष आहे का, सामनामधून सवाल. देशाला समृद्धीकडे नेणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं. तरुणांना अमर्याद संधी, रोजगार आणि कौशल्य विकासावरती आमचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य करदात्यांना मोठा फायदा मिळेल. 9 घटकांना न्याय देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. देशातला युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प, अर्थसंकल्पावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. देशवासियांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. या अर्थसंकल्पामधून मजबूत आणि विकसित भारताची पायाभरणी होणार असल्याची ही प्रतिक्रिया. अर्थसंकल्प हा देशाच्या विकासासाठी नसून मोदी सरकार वाचवण्यासाठी अर्थसंकल्प सादर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा केंद्र सरकारवरती टीका. पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला, मुंबईची लूट केली, पण बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. उद्धव ठाकरेंची मोदींवरती टीका. नीट परीक्षेसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण, नीटची फेरपरीक्षा नाही, सरकार ठरवेल तेव्हा समुपदेशन होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. एनटीए 2 दिवसात नीट यूजीचा अंतिम निकाल जाहीर करणार. नीट यूजीच्या गुणवत्ता यादीमध्ये सुधारणा केली जाणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये घाट भागातही पावसाची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला. 7 धरणांमध्ये मिळून 58% पाणीसाठा उपलब्ध. गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचे 13 तर सिरपूर धरणाचे 7 दरवाजे सुरू. बाग नदीला पूर येण्याची शक्यता, त्यामुळे सालेकसा तालुक्यातील 14 गावांना सतर्कतेचा इशारा. आंबोली घाटामध्ये दाट धुक्याची चादर, रिमझिम पाऊस, आल्हाददायक वातावरणाची पर्यटकांना भुरळ. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधल्या रोहा शहरातील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीच्या किनाऱ्यांवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. मुठा नदीच्या पात्रामध्ये 9,416 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदी काठावरच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे पालघरमधील धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. धामणी धरण 75% भरलं. आज 3 दरवाजे उघडणार. सूर्या नदीमध्ये 3,284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीमधील चांदोली धरण 82% भरलं. गेल्या अनेक दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये 3 रिश्टर स्केलचा भूकंप. शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. चांदोली धरणातून विसर्ग सुरू असताना भूकंप झाल्यानं खबरदारीच्या सूचना. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. वर्धा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधील चिरडा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरण 100% भरली. उमरी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांवरती पोहोचली. कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात.
कोल्हापूर शहरातून शियेकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणी. पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावरती आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद. कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली. कोल्हापूर जिल्ह्यामधील 81 बंधारे पाण्याखाली. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद. गेल्या 24 तासात तब्बल 275 मिलीमीटर पाऊस बरसला. घोटी टोल नाक्यावरती आंदोलन केल्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल. 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख, त्यासोबतच महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवरती घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या चांदवडमध्ये हमाली मापारी कॉलनीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे. संतप्त नागरिकांचं रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन. लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टाचं बँक खातं सुद्धा आता ग्राह्य धरलं जाणार. केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जाणार. आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत देणार. अदानी मार्फत होणारा धारावी पुनर्विकासाचा सर्वे आम आदमी पक्षानं रोखला. धारावीचा मास्टर प्लॅन तयार होणार नाही आणि धारावीकरांना घरं देण्याचा GR निघणार नाही तोपर्यंत सर्वे होऊ देणार नाही, आपची भूमिका. मुंबईमध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भामध्ये अभियंत्यांना पालिकेची कॉलनी दाखवा नोटीस. नोटीसला म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा विरोध. तर खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याची माहिती. मध्य प्रदेश आणि गोसी खुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस. बावनथळीच्या बपेरा पुलावरून पाणी वाहत असल्यानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा मार्ग बंद. महिला T20 आशिया चषक स्पर्धेमधील 10व्या सामन्यामध्ये नेपाळचा धुव्वा उडवत भारतीय संघाचा विजय. शफाली शर्मानं 48 चेंडूंमध्ये 81 धावांची खेळी साकारत विजयाचा पाया रचला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.